एक वेगळ्या पद्धतीची तुमची भूमिका आहे, तर कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत तुमचे, तर त्याबद्दल तुम्ही काय रिव्हील कराल? या सिनेमात विजय नावाचं कॅरेक्टर करतो मी, की विजय नावाचं तो मुलगा आहे जो आपल्या वडिलांना खूप मानतो, म्हणजे त्यांच्या तत्वांवर चालणारा पोरगा आहे. त्यांनी जे सांगितलं आहे ते मानणारा पोरगा आहे, खूप अभ्यासू आहे, खूप साधा आहे. आणि त्याच्यानंतर काही अशा काही गोष्टी होतात, त्यांच्यानंतर त्याची लाईफ चेंज होते त्या विजयची. या सिनेमातून एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जोपर्यंत आपले आईवडील आहेत ना त्यांना जपा. एकदा ते गेले त्याच्यानंतर त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे याचा विचार करण्यात काय अर्थ नाही. सो तो विजय आणि मग हा विजय, हा जो प्रवास आहे, म्हणजे हा विजय टू हा विजय, हा जो प्रवास आहे तो म्हणजे बाबा सिनेमा. नक्कीच. ऋषिता, तू काय सांगशील? तुझी खूपच यामध्ये ग्लॅमरस भूमिका तर आहेच, पण नंतर आम्ही असं बघतो की कुठेतरी एक कटवीस जसा येतो तसं तुझं ओव्हरऑल लुकसुद्धा सगळे बदलतात आणि तू पूर्ण त्या कॅरेक्टर आम्हाला बदलताना दिसतेस ट्रेलरमध्ये. काय सांगशील? मी फक्त एवढं सांगेन की बेसिकली हे जे कॅरेक्टर आहे, म्हणजे मी सिद्धार्थची बायको प्ले करते माणूस एक मातीमध्ये, मी फक्त एवढं सांगेन की ती ह्युमन आहे. आपण सगळे सेल्फिश असतो, तर तीही कुठेतरी सेल्फिश आहे, तीही प्रेमळ आहे, तीही जीव लावणारी आहे आणि लग्नानंतर खटके वाजतात, म्हणतात भांडी वाजतात, तर तेही आहे. तर एक्झॅक्टली काय होतंय तिच्या आयुष्यात किंवा कशामुळे घडामोडी या चित्रपटात होत आहेत ते मी काय आता डिस्क्लोज करणार नाही. फक्त एवढं सांगेन की थिएटरमध्ये ज्या सुना येत आहेत त्या नक्की स्वतःला रिलेट करू शकतील की अरे हां, म्हणजे आमच्या आयुष्यात त्या सगळं तरी घडलेलं आहे. हे फक्त एवढंच म्हणेन. फायनली एक असा प्रश्न विचारायचा आहे, असे 5 कोणते मोमेंट्स होते जे तुम्ही ऑनस्क्रीन तुम्ही एन्जॉय केले? कारण का आत्ता बोलताना असं कळलेलं आहे की सगळेजण इमोशनल होत होते, तर अशा पद्धतीचे कोणते मोमेंट्स तुम्ही दोघे पण शेअर करा. तू बोल. मी आय रिअली एक मोमेंट मी विसरू शकत नाही इज आम्ही एका अशा टोकावर शूट करत होतो, म्हणजे इट वॉज व्हॅली होती खाली आणि इट वॉज आपण टिपला शूट करत होतो मी आणि सिद्धार्थ. अँड ही वॉज सो प्रोटेक्टिव्ह, म्हणजे इमॅजिन करा, एक्सप्रेशन्स पण द्यायचे तुम्हाला तो गाणं पण यू हॅव टू हिअर टू द सॉंग्स. तर तो एक मोमेंट आहे जो मी कधीच विसरू शकणार नाही की माझ्या आयुष्यात या फिल्मसाठी खूप मोमेंट आहेत. एक मोमेंट आहे जिथे गणेश सरांनी ना एक परफॉर्मन्स दिला. हर्षा मॅम आजारी असतात तेव्हा गणेश सरांनी एक जबरा, तो मी तिथे होतो, म्हणजे शूटला नव्हतो मी, नंतर डबिंगच्या वेळेला तो सीन पाहिला. तो एक माझ्यासाठी हिट मुवमेंट आहे माझ्यासाठी तो. म्हणजे त्याच्यानंतर आमचे जे या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये सांगतो आहे, त्याच्यानंतर आमचे जे पोस्टर डिझायनर आहेत, मिलिंद सर ना त्यांचं नाव, पोस्टर डिझायनर मिलिंद मटकर सर, ज्यांनी पोस्टर डिझाईन केलं आहे, मिलिंद सर, त्यांनी मला पहिला लुक हा काढला. जो मुलगा तो माणूस, म्हातारा माणूस इकडे बसतो, माझ्यासाठी तो खरंच एक हिट मुवमेंट आहे. कारण ना तो साधा, तिथे आम्ही एक्सपिरियन्स साधाच झालेला तो फोटो, पण तो फोटो या पद्धतीने त्यांनी काढला ना, तो माझ्यासाठी एक खरंच हिट मुवमेंट आहे. आणि माझं रोमॅन्टिक सॉन्ग हे आहेच, म्हणजे मला विजयला आणि लक्ष्मीला यातलं काही कळतं कामा नाही. माझी शपथ आहे तुला, माझ्या व्यतिरिक्त विजयला भेटायला कोणी झालं नाहीये. कोण आहेस तू? नमस्कार, मी रुचिता जाधव अँड डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.